हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 लेसन नंबर 4.1 मंथ्स ऑफ द इयर. मंथ्स ऑफ द इयर, मंथ्स म्हणजेच महिने, इयर म्हणजेच वर्ष, वर्षातील महिने, वर्षातील महिने. सुंदर असं पोयम येथे देण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया कसं हे तालासुरात म्हणून घ्यायचं आहे ते आपण पाहून घेऊया. त्यानंतर याचं इथे आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया. लिसन अँड सिंग. लिसन, लिसन म्हणजेच ऐका, सिंग म्हणजेच गाणं म्हणा. 12 months in a year, let us learn it, my dear. The year starts with January and ends with December. Let's enjoy them one by one. January, February, March, April, May, June, July, August, September, October, November and December. Isn't it easy to remember? तर अशा प्रकारे ही सुंदर कविता आहे ती आपण म्हणून घेऊ शकतो. तर एक्सप्लेनेशन इथे पाहून घेऊया. 12 months in a year. तर इथे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. 12 म्हणजेच 12, मंथ्स म्हणजेच महिने, इयर म्हणजेच वर्ष. वर्षात एकूण 12 महिने असतात. वर्षात एकूण 12 महिने असतात. लेट्स लर्न इट माय डिअर. तर लेट्स, लेट्स म्हणजे तर चला तर. लर्न, लर्न म्हणजे शिकूया. इट माय, माय म्हणजेच माझे, डिअर, डिअर म्हणजेच इथं मुलांना जे फर्स्ट स्टँडर्डचे जे स्टुडंट्स आहेत त्या मुलांना इथे डिअर असं म्हटलेलं आहे, किंवा आपण मराठीत त्याला बाळांनो असं सुद्धा म्हणू शकतो. तर इथं काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. वर्षात 12 महिने असतात. चला तर बाळांनो आपण हे शिकून घेऊया. द इयर स्टार्ट विथ जानेवारी. द इयर, इयर म्हणजेच वर्ष, स्टार्ट, स्टार्ट म्हणजे सुरुवात, विथ, विथ ने, जानेवारी म्हणजेच काय, जानेवारी. तर वर्षाची सुरुवात ही जानेवारी महिन्यापासून होते असं येथे सांगण्यात आलेलं आहे. अँड एंड्स विथ डिसेंबर. आणि एंड्स, एंड्स म्हणजेच शेवट, विथ डिसेंबर, डिसेंबर म्हणजेच डिसेंबर महिना. वर्षाची जी सुरुवात होते ते जानेवारी महिन्यापासून होते आणि वर्षाचा जो शेवट होतो तो डिसेंबर महिन्यात होतो. एंड म्हणजेच काय, शेवट, एंड म्हणजेच काय, शेवट. लेट्स एन्जॉय देम वन बाय वन. चला तर त्यांना एक एक करून काय करून घेऊया, समजून घेऊया, त्यांना आपण एन्जॉय करूया. चला तर कोणकोणते ते महिने आहेत, कुठले कुठले मंथ्स आहेत ते आपण पाहून घेऊया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. तर अशा प्रकारे जानेवारी टू डिसेंबर असे टोटल 12 मंथ्स आहेत, 12 महिने आहेत. इजंट इट इझी टू रिमेंबर. तर हे इझी आहे ना लक्षात ठेवायला. रिमेंबर म्हणजेच काय, आठवणीत किंवा लक्षात ठेवणे. तर हे इझी आहे ना लक्षात ठेवायला असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे हा पोयम इथे आपण एक्सप्लेन करू शकतो. पुढील ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. Complete the following names of the months and write their proper numbers. तर येथे आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहेत. मंथ्सचे नेम देण्यात आलेले आहेत. मिसिंग लेटर्स कंप्लीट करा म्हटलेले आहेत आणि बाजूला आपल्याला पिंक कलरचा बॉक्स देण्यात आलेला आहे. तर त्या पिंक कलरच्या बॉक्समध्ये आपल्याला येथे त्यांचे मंथ नंबर लिहायचे, प्रॉपर नंबर लिहायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. फेब्रुवारी मध्ये येणार आहे बी आणि फेब्रुवारी हा सेकंड मंथ आहे. तर मे मध्ये येणार आहे ए आणि मे हा मंथ फिफ्थ मंथ आहे. जानेवारी मध्ये येणार आहे यू आणि जानेवारी हा फर्स्ट मंथ आहे म्हणून इथं आलेला आहे 1. जुलै मध्ये येणार आहे यू आणि जुलै हा 7th मंथ आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे एप्रिल. एप्रिल मध्ये येईल आर आणि एप्रिल हा 4th मंथ आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे ऑक्टोबर. ऑक्टोबर मध्ये येईल ओ. तर ऑक्टोबर हा 10th मंथ आहे, 10वा मंथ आहे, तर इथं 10 येईल. दॅट आफ्टर सप्टेंबर देण्यात आलेला आहे. सप्टेंबर मध्ये येईल टी आणि सप्टेंबर हा 9th मंथ आहे म्हणून येथे लिहून घेऊया 9. जून देण्यात आलेला आहे. जून मध्ये येईल यन. तर जून हा 6th मंथ आहे तर इथे 6 नंबर लिहून घेऊया.
नोव्हेंबर देण्यात आलेला आहे, तर नोव्हेंबर मध्ये येईल M, आणि नोव्हेंबर हा 11th मंथ आहे, तर 11 लिहून घेऊया. डिसेंबर देण्यात आलेला आहे, डिसेंबर मध्ये येईल B, आणि डिसेंबर हा आहे 12th मंथ, तर इथे 12 नंबर लिहून घेऊया. मार्च देण्यात आलेला आहे, मार्च मध्ये येईल A, आणि मार्च हा 3rd मंथ आहे, तिसरा महिना आहे, तर इथं 3 नंबर लिहून घेऊया. आणि लास्ट वन देण्यात आहे ऑगस्ट, तर ऑगस्ट मध्ये लिहून घेऊया G, आणि ऑगस्ट हा 8th मंथ आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे लुक, थिंक अँड टॉक. लुक, थिंक अँड टॉक. पहा, आपल्याला इथं जत्रेचं पिक्चर देण्यात आलेलं आहे, त्याला इंग्लिशमध्ये फेअर असं म्हणतात. काय म्हणतात? फेअर असं म्हणतात. जत्रा जी भरते आपल्या गावामध्ये किंवा टाउन मध्ये, खेडेगावात, जिथंही कुठं जत्रा भरते, तर जत्रा रिलेटेड आपल्याला इथं काय करायचं आहे? एक्सप्लेन करायचं आहे, स्पष्टीकरण करायचं आहे. चला तर पाहून घेऊया आपल्याला पिक्चर मध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे ते पाहून घेऊया. तर चित्रात आपल्याला गावात किंवा शहरात एक मोठी जत्रा भरलेली दिसून येत आहे. तर ही जी जत्रा आहे ते ओपन ग्राउंड मध्ये झालेली आहे. पहा, ओपन ग्राउंड म्हणजेच काय? मोकळ्या मैदानात भरलेली दिसून येत आहे. तर जत्रेत सर्वत्र आपल्याला गजबज दिसून येत आहेत, रंगबिरंगी सजावट येथे दिसून येत आहेत, आणि सगळीकडे आपल्याला येथे आनंदाचे वातावरण इथे दिसून येत आहेत. तर पिक्चर मध्ये आपल्याला चिल्ड्रन्स दिसून येत आहेत, छोटे छोटे लहान मुले दिसून येत आहेत, वुमन्स दिसून येत आहेत, स्त्रिया दिसून येत आहेत, आणि वृद्ध माणसे किंवा पुरुष म्हणजेच काय? मेन इथं दिसून येत आहे. हे सगळेजण या जत्रेमध्ये, फेअर मध्ये पार्टिसिपेट किंवा सहभागी झालेले इथे आपल्याला दिसून येत आहेत. जे चिल्ड्रन्स आहेत ते खूपच हॅप्पी इथे दिसून येत आहेत, खूपच आनंदी दिसून येत आहेत, आणि इथे सगळे मुलं वेगवेगळे खेळ खेळत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. काही पाळणा खेळत आहेत, तर काही घोडागाडी खेळत आहेत, काही मुले घसरगुंडीवरून घसरत आहेत, आणि तर काही मुले मोठ्या जियांट व्हील वरून मजा घेत आहेत. काही ठिकाणी आपल्याला खेळण्याची रेल्वे इथे दिसून येत आहे, तर काही ठिकाणी आपल्याला लहान गाड्या इथे दिसून येत आहेत. तर चित्राच्या मध्यभागी आपल्याला सर्कसीचा तंबू लावण्यात दिसून आलेला आहे. तर तेथे आपल्याला झोकर दिसून येत आहे. पहा, झोकरला मराठीत विदूषक असं म्हणतात, किंवा क्लाउन असे सुद्धा इथे म्हटलं जाऊ शकतो. तर तो काय करतोय? लोकांचं मनोरंजन करताना इथे आपल्याला दिसून येतोय. सर्कस हे जत्रेचे खासच आकर्षण येथे आपल्याला दिसून येत आहे. जत्रेत आपल्याला अनेक दुकाने इथे दिसून येत आहेत, स्टॉल्स, दुकाने इथे दिसून येत आहेत. तर काही दुकानात आपल्याला खेळण्या दिसून येत आहेत, टॉयज लिहिलेला आहे पहा. तर मुले काय करत आहेत? त्या खेळण्या विकत घेत आहे. तर काही दुकानात आपल्याला फुगे, बाहुल्या, तर काही दुकानात इथं आपल्याला मिठाई, चिवडा, पाणीपुरी ह्या सगळ्या गोष्टी इथे दिसून येत आहेत. आणि छोट्या छोट्या जे स्टॉलवर इथे आपल्याला भेळ किंवा ज्यूस किंवा पाणीपुरी, खाऊ हे इथं मिळत असलेलं इथं दिसून येत आहेत. तर सगळे पीपल जे आहेत, जे लोक आहेत, माणसं आहेत, ते काय करत आहेत? त्या सगळ्या गोष्टी येथे खरेदी करत आहेत, आणि मुले आनंदाने ते गोष्टी काय करत आहेत? खात आहेत. आपल्याला पिक्चर मध्ये तर फुगेवाला दिसून येत आहे. पहा, फुगे विकणारा दिसून येत आहे, खाऊ विकणारा दिसून येत आहे, आणि खेळ चालवणारे लोक सुद्धा इथे आपल्याला दिसून येत आहेत. काही पालक आपल्या मुलांना झोक्यावर बसवत आहेत. तर अशा प्रकारे या पिक्चर मध्ये, या फेअर मध्ये आपल्याला आनंदीचं वातावरण, उत्साहाचं वातावरण, या सगळ्या गोष्टी इथे दिसून येत आहेत. जत्रेमुळे लोकांना एकत्र येण्याची, आनंद घेण्याची आणि विरंगुळा करण्याची संधी इथे मिळते. तसेच जत्रेत जाताना शिस्त पाळणे, स्वच्छता ठेवणे आणि गर्दीत सावध राहणे हे गोष्ट इथे आपल्याला महत्वाचे वाटते. तर याला इंग्लिश मध्ये आपण अशा प्रकारे एक्सप्लेन करू शकतो. 10 लाईन्स मध्ये मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन देऊ शकते. तर फर्स्ट वन लाईन येईल, दिस इज पिक्चर शो अ टाउन और विलेज फेअर. द फेअर इज हेल्ड इन ओपन ग्राउंड. Many peoples like children, men and women are seen in the fair. There are many shops selling toys, sweets and foods. Children are enjoying different rides and games. A big Ferris wheel and a slides are seen in the picture. A circus tent is also an attraction of the fair. Vendors are selling balloons, toys and snacks. The fair looks colorful, busy and full of joy.
पीपल्स विजिट द फेअर टू एन्जॉय, रिलॅक्स अँड हॅव अ फन टुगेदर. तर अशा प्रकारे या पिक्चरला आपण इंग्लिशमध्ये सुद्धा डिस्क्राईब करू शकतो. इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. आज द चिल्ड्रन्स क्वेश्चन्स रिलेटेड टू विलेज, टाउन फेअर. तर गावातील जत्र्याबद्दल किंवा शहरातील जत्र्याबद्दल इथं आपल्याला चिल्ड्रन्सला काय करायचे आहेत, क्वेश्चन्स विचारायचे आहेत. आज द चिल्ड्रन इन विच मंथ देअर विलेज फेअर टेक अ प्लेस. आणि मुलांना इथे विचारायचे की त्यांच्या गावामध्ये कोणत्या महिन्यामध्ये तेथे त्यांच्याकडे जत्रा भरतो. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 4.1 मंथ्स ऑफ द इयर हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.